नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? श्रावणातलं हे ऊन काहीच दिवसांचं आहे. आज खूप दिवसांनी ऊन पडलं आहे माझ्या गॅलरीत. एवढीच तिरीप येते उन्हाची. खूप छान फ्रेश वाटतं आहे. पण आता पाऊस पण आला आहे. थेंब थेंब पाऊस पडतो आहे, पण सुरू तर झालाच आहे. चला मग सुरुवात करूया चुकार कामांना. मी इथे घेतलं आहे दही. हे 300 ते 400 ग्रॅम असेल. तर मी ते श्रीखंड बनवणार आहे त्या दह्याचं. त्यासाठी मी हे चांगलं स्वच्छ धुतलेलं कापड घेतलं आहे आणि त्याच्यात हे दही पूर्ण काढून घेतलं आणि ते चांगलं पिळून घ्यायचं. आपल्याला त्याच्यातलं पूर्ण पाणी काढायचं आहे. तर ते टांगत ठेवायचं असतं, पण मी आता हे थोडंच आहे तर मी असंच ठेवून देते. नळावर वगैरे टांगत ठेवणं मला नाही आवडत. आता इथे हे माझं फ्रीज असं दूध सांडलं आहे. फ्रीज तर मग साफ करायलाच पाहिजे, तर साफ करायला घेते मी आता. 2 डोअरचं फ्रीज आहे. तर वरच्या कप्प्यात मी जास्त करून पीठ वगैरे असं ठेवते. तर भराभर आधी ते रिकामं करते. माझ्या चुकारकाम या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडले तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. आणि तुम्हीही सुचवू शकता की मी पुढचा व्हिडिओ कोणता दाखवू. खालचा सेक्शन आहे, तर खालच्या सेक्शनमध्ये भरपूर काय काय ठेवलेलं आहे. खालचा सेक्शन बहुतेक जणांचा हा भरलेलाच असतो. चटण्या, सॉस, कोल्ड्रिंक, पाण्याच्या बॉटल पण असतातच. दही, दूध हे तर असतंच. शिवाय आणखीन भाज्या, पालेभाज्या, काही फळंसुद्धा असतात की जी फ्रीजमध्ये ठेवावीच लागतात. त्यामुळे हा सेक्शन जो खालचा जो असतो तो जास्त भरलेला दिसतो आणि त्यामुळे तो जास्त खराबसुद्धा होतो, कारण बारीक बारीक काही काय घाण कचरा असा पडत राहतो. तो आपल्याला पटकन कळून येत नाही. पण हे फ्रीज एक कमालच आहे. पांढरंच असतं. सगळ्या कंपन्यांचं फ्रीज आतून पांढरंच असतं. त्यामुळे हा बारीक सारीक कचरा तो पटकन दिसून येतो. व्हिनेगर टाकून ठेवते सगळीकडे. व्हिनेगर खूप कामची चीज आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरलं असेल तर तुम्हालाही कळलं असेल. जास्त मेहनत लागत नाही व्हिनेगर वापरलं तर. डोअरचं रबर असतं ते सुद्धा बघा किती घाण झालं आहे. गेल्या 5 वर्षात तरी मी डीप क्लिनिंग नाही केलं. करून टाकते पूर्ण. व्हिनेगर टाकून ठेवलं आहे. आता तोपर्यंत हे छोटे छोटे जे कप्पे काढून ठेवलेत ते सगळे स्वच्छ करून घेते. छोटे छोटे आहेत पण तरीसुद्धा भरपूर आहेत. हे प्लॅस्टिकचे असल्यामुळे ते पटकन स्वच्छ पण होतात. ते एक चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली. मधल्या मधल्या पार्टिशनना काचसुद्धा आहे. तर प्लॅस्टिक आणि काच असल्यामुळे त्याच्यावर पडलेले जे डाग वगैरे असतात ते सुद्धा पटकन निघतात, नुसतं घासलं ओलं केलं तरी. पण जर विचार करा स्टीलचे वगैरे असते तर किती ते घासत राहावं लागलं असतं, जसं आपण भांडी घासतो तसं. प्लॅस्टिकचे कप्पे तर आता धुवून झालेत माझे. ते वाळत आहेत. तोपर्यंत मी आता हे व्हिनेगर टाकून ठेवलेलं ते आधी नीट असं सगळं पुसून घेते. तरी छोट्या छोट्या जागेतलं कडांच्यातलं जात नाही पटकन पुसलं. तर मी आता हा ब्रश वापरला आहे. शिवाय मी मागच्या वेळी सोल्युशन जे तुम्हाला दाखवलं होतं की त्यांनी सगळे डाग निघतात, तर ते पण मी आता थोडंसं वापरलं आहे. कारण जे काळे काळे डाग पडतात कडांच्या इथे, तर ते या सोल्युशननी पटकन जातात. नुसतं पुसून किंवा व्हिनेगर लावूनसुद्धा जात नव्हते ते. म्हणून मग हे सोल्युशन वापरलं मी. रबरमध्ये सुद्धा मी ते सोल्युशन टाकलं तर खूप छान आता निघतं आहे स्वच्छ असं ब्रशनी घासल्यावर. हँडल्ससुद्धा भरपूर खराब होतात, तर हँडलसुद्धा घासून पुसून घेतले आणि लास्ट एक मी डेटॉलचा हात मारला आणि आता हे सगळं माझं करून पुसून झालं आहे. आता हे छोटे कप्पे आहेत, ते थोडेसे पाणी वाटत होतं म्हणून मी ते पुसून घेतले आणि सगळे आता एक एक करून लावते भराभर. लहानपणी भातुकलीचा खेळ खेळायचो तेव्हासुद्धा एक छोटंसं फ्रीज असायचं आणि त्या फ्रीजमध्ये सुद्धा असेच छोटे छोटे कप्पे असायचे. फ्रूट्स, भाज्या, आईस ठेवायला. अंडीसुद्धा अशी असायची, त्याचा पण ट्रे असायचा वेगळा. तर खूप छान वाटायचं. बॉटल्स वगैरे सुद्धा असायच्या प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या कलरच्या, त्या लावून ठेवायच्या आणि असा मोठा ट्रेसुद्धा असायचा भाज्यांचा खाली. मजा यायची.
तर आता माझं क्लिनिंग पूर्ण झालं आहे. ऑर्गनायझेशनला सुरुवात करते. तर हा माझा ड्रायफ्रूट्सचा डबा आहे, ज्यात वेगवेगळे ड्रायफ्रूट्स ठेवलेत. शिवाय राईस फ्लोअर मी आता ठेवलं आहे या डब्यात. आणि या डब्यात छोटे छोटे आपले असतं सोडा किंवा इनो, छोटे आईस्क्रीमचे चमचे ते ठेवलेत डब्यात. कॉर्नफ्लोअर पण ठेवलं आहे. शिवाय उडीद डाळ आणि मक्याचं पीठ आणि रवा मी भाजून ठेवत नाही, त्यामुळे मी तसाच ठेवते तो. तर हे पिठं वगैरे हे सगळं रवा वगैरे मी यासाठी ठेवलं आहे, कारण ते बाहेर ठेवलं तर मॉइश्चरनी आळ्या वगैरे पण होऊ शकतात. तर असं फ्रीझरमध्ये ठेवलं तर अजिबात काही होत नाही, त्यांना महिनोन-महिने चांगलं राहतं अगदी. तर तुम्ही पण तसं ट्राय करून बघा. वरचा सेक्शन झाला आहे आता पूर्ण. आता मी खालच्या सेक्शनमध्ये येते. इथे मी चटणी ठेवली आहे. शिवाय या साईडला चीज, बटर, जाम आहेत आणि गुलकंद आहे. तर ते मला जास्त लागत नाही म्हणून मग आतल्या कप्प्यात ठेवले. बाजूला चटणी आणि सॉस आणि खाली मोठ्या बॉटल्स. हा पहिला कप्पा दूध आणि दही ठेवण्यासाठी मी वापरते. दूध आणि दही एकत्र ठेवू नये म्हणतात, पण हे पॅक दूधच मी ठेवते फक्त. पातेल्यातलं दूध नाही ठेवत. तर या माझ्याकडे टेबल मॅट होत्या. तुम्ही कदाचित कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बघितल्याच असतील. तर या खूप छान आहेत. मटेरियल कोणतं आहे मला काही ओळखता नाही आलं, पण नुसत्या पुसून ओल्या फडक्या स्वच्छ होतात त्या. खूप आधीच्या जुन्या आहेत त्या, त्यामुळे मग मी या वापरायला घेतल्या अशा. तर फ्रीजमध्ये दुधादह्याच्या खालचा कप्पा फुलं वगैरे ठेवण्यासाठी आम्ही वापरतो. जे बाहेरचं असं जास्त न लागणारं सामान असतं ते तिथे ठेवते. त्याच्या खाली जे शिजवलेलं अन्न असतं वगैरे ते मी ठेवते. आणि त्याच्याही खाली जे आपलं रॉ मटेरियल सारखं रोज आपल्याला लागतं तर ते मी ठेवते. कढीपत्ता, कोथिंबीर, आलं, लिंबू, शिवाय खोबरं, गवती चहा हे रोज लागतं तर मी खाली ठेवते. हा माझ्याकडे छोटासा डबा आहे 2 कप्प्यांचा. त्याच्यात मी जे उरलेलं असतं थोडं थोडं राहतं ते मी ह्याच्यात ठेवते. मी जास्त करून प्लॅस्टिकचे ट्रान्सपरंट असलेले डबे वापरते, त्यामुळे पटकन दिसतंसुद्धा आणि लगेच घेता येतं. आणि सगळ्यात खालचा सेक्शन आता भाजीचा. पालेभाजी आणि दम आलूचे छोटे बटाटे ते मी ठेवलेत. शिवाय शिमला मिरची, कैरी, टोमॅटो आणि हे पडवळाचे काही तुकडे आहेत ते मी कागदी पिशवीत ठेवलेत. तर अशा प्रकारे माझं ऑर्गनायझेशन फ्रीजचं झालेलं आहे. आणि हे आता फ्रीजवरचे स्टिकर लावून घेते पटकन. माझ्या मुलांनी इथं कडेला त्याचं पण देऊळ बांधलं आहे छोटंसं. कव्हर पण घातलं आहे मी आता फ्रीजवर. ग्रेला सूट होतं आहे असं ग्रे कलरचं कव्हर. तर बघा आता चांगलं वाटतं आहे, मस्त खूप स्वच्छ असं वाटतं आहे. या टेबल मॅट घातल्यामुळे आणखीन एक वेगळाच लूक आलेला आहे. आधी मी टेबल मॅट वापरत नव्हते तर नॉर्मल असं दिसायचं, पण आता या टेबल मॅट खूप छान दिसत आहेत. त्याच्यावरची डिझाईन खूप साधी आहे पण खूप छान वाटते ती. त्या पटकन स्वच्छ पण करता येतात, त्यामुळे मला खूप आवडल्याच आहेत त्या. तर असा मी त्यांचा उपयोग केला, त्यामुळे खूप क्लीन मस्त वाटतंय. रबरसुद्धा खूप छान स्वच्छ झालेलं आहे. फ्रीज आता नव्यासारखं वाटतंय, पहिल्यासारखं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.